हॅलो गाईज, माझ्या सुनीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या विदर्भात ना काहीतरी असं वेगवेगळं बनवतात. तसं हे मी आता फळे बनवले आहे. कधी रोडगे बनतात, तर कधी वरणातले फळं बनतात. एखाद्या वेळेस ना मी वरणातले फळं करून दाखवेल आणि रोडगे पण छान होतात, तर रोडगे पण तयार करून ठेवेल. मी रोडग्याचं पीठ ना दळूनच आणते. साध्या साध्या कणकेबरोबर मी रोडग्याचंही पीठ दळून आणत असते, तांदूळाचंही पीठ दळून आणत असते. म्हणजे वेगवेगळा असा काही प्रकार होतो. मग काही नाही, याला काय चण्याची डाळ भिजू घालायची. चण्याची डाळ भिजू घातल्यावर मग छान ती भिजल्यावर आपण कढी डाळ कशी भिजवतो ना, तशी कढी ती डाळ भिजवायची. मग त्यात सगळं कढीपत्ता, सांबार, लसूण जिराचा पेस्ट, अद्रक हे सगळं घेऊन आपण मिक्सरातून बिना पाण्याने काढून टाकायचं. पाणी नाही टाकायचं त्यात, तसंच बिना पाण्याने ते काढायचं. बिना पाण्याचं ते काढल्यावर त्यात तिखट, मीठ, हळद सगळं टाकून ते कालवून घ्यायचं. त्याच्या आधी ते सारण करायच्या आधी ना 2 वाटी असं जाडसर पीठ घ्यायचं. त्यात फक्त आपलं मीठ टाकायचं आणि घट्टसा असा भिजवून घ्यायचा. रोडगे तयार करतो तशाप्रमाणे तो हुंडा तयार करायचा. मग तयार झाला की चपाती लाटायची छान पातळ. चपाती लाटली की मग त्यात ते आपण केलं आहे ना ते सारण भरून घ्यायचं. हे असं आपण कोणाला वाटेल की ह्या पराठा, हो याचा पराठाही छान लागतो म्हणा, पण यात चण्याची डाळ आहे. करून पाहू पण एखाद्या वेळेस चण्याची डाळीचाच पराठा. मग पराठा नाही करत आहे मी, फरे बनवत आहे. तर असं गोल 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 करायचा आणि चाकूने किंवा चमच्याने त्याला कट करायची. सांबारवडी मोठी राहते, सांबारवडीसारखेच असते, त्याला छोटे 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 असे कट करायचे. मग ते कट झाले की गॅसवर एक गंज ठेवायचा. गंजात पाणी टाकायचं. पाणी छान गरम होऊ द्यायचं. मग त्यावर एक चाळणी ठेवायची, ज्यात हे आपले फरे अशी बसन ते तशी चाळणी घ्यायची. चाळणीला थोडं भार खालून तेल लावायचं आतमधून. मग तेल लावल्यावर हे फरे एक 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 त्यात टाकून द्यायचे आणि 15-20 मिनिटापर्यंत ते शिजून येतात. छान लागतात. अशा प्रकारे आपण वरणातले फळे पण करू शकतो. स्टीम फळं जर केले तर स्टीम फळंही होऊ शकते. छान लागतात. मग हे झाल्यावर म्हटलं आता चटणी काय बनवायची, तर चटणी म्हटलं जाऊ द्या, आपणकडे सकाळी भाजी बनवलीच होती रश्श्याची. हे वरणाबरोबरही खाल्ले तर छान लागतात. पातळ छान वरण करायचं, फोडणी घालायचं, मसाला वगैरे टाकून तसे छान लागतात. किंवा मग हे टमाटे सॉस किंवा हिरवी चटणी याच्याबरोबरही खायला छान लागतात. मग हे असे फराळ केले तर मुलं म्हणे वा छान बनवलं आई म्हणे. मस्त सकाळचा आमचा नाश्ता होऊन गेला होता याचाच. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. कारण की असेच तुम्ही जर मला लाईक आणि सबस्क्राईब केलं तर मी अजून अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे विदर्भातले प्रकार करून दाखवेल. आमच्या विदर्भात ना कशातूनही काही छान बनवतात. साध्यातूनच छान रेसिपी तयार होतात. धन्यवाद.